तर मित्रांनो आपण मिरची लागवड करून जवळपास आता 24 दिवस झालेले आहेत. 24 दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे. तर बघा किती छान प्रकारे असं सध्या झाडाला फुटवासुद्धा झालेला आहे. थ्रिप्स वगैरे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लहान असताना हे बघा थोड्या प्रमाणामध्ये असं थ्रिप्स अटॅक झाला होता. पानं असे चुरडामुरडा झाल्यासारखे तुम्हाला दिसून येतील. पण जेव्हा त्याच्यानं आपण स्प्रे घेतला होता त्याच्यानंतर 5-6 पानं असं वरती बघा हे नवीन पानं फुटलेले आहेत. ही एकदम क्लिअर पानं आहेत. याला कुठेही तुम्हाला असं थ्रिप्स वगैरे काही दिसणार नाही. तर आपण जेव्हा पहिली फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये आपल्याला काही एवढा रिझल्ट भेटला नाही. त्यानंतर 4-5 दिवसानंतर आपण लगेच दुसरी फवारणी घेतली होती. त्याच्यामध्ये आपण चांगलं कीटकनाशक वापरलं होतं. त्यामुळे रिझल्ट त्यामध्ये आपल्याला एकदम छान प्रकारे असा रिझल्ट भेटला होता. तर त्यामध्ये आपण बेस्ट ॲग्रो लाईफचं एक रॉनफेन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पाटील बायोटेक कंपनीचं एक ऑक्सिजन हे टॉनिक घेतलं होतं. तर त्याचा एकदम छान प्रकारे असा रिझल्ट भेटला. झाडालाही समजा एक ताकद भेटली त्या टॉनिकमुळे. आणि रॉनफेन थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. तुम्ही एकदा वापरलं नसेल तर वापरून बघा. बघा सध्याचं 24 दिवस झालेले आहेत. झाडाला एकदम छान प्रकारे असा फुटवा झालेला आहे. हे बघा. आणि आपण याला 3 ड्रिंचिंग दिलेले आहेत. पहिली हुमिक दिलेली आहे, दुसरी हुमिक आणि 19-19-19 दिलेली आहे आणि तिसरी आपण पाटील 12-61 दिलेली आहे. जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हुमिक दिल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि नंतर आपण फर्टिगेशन जर दिलं तर त्याची एकदम छान प्रकारे अशी ग्रोथ होत जाते. आणि आपल्या फवारणीनंतर एकदम छान प्रकारे असे रिझल्ट भेटलेले आहेत. हे बघा झाडं सध्याची कंडिशन एकदम मस्त आहे. कुठे असं पिवळं वगैरे झाड पडलेलं दिसणार नाही. थ्रिप्सचे अटॅक कुठे दिसणार नाही. जे वरती जे नवीन पानं आलेले ते एकदम क्लिअर पानं आलेले आहेत. आणि आपल्याला आता 1-2 दिवसामध्ये परत एक चांगल्या कीटकनाशकची फवारणी करायची आहे जेणेकरून थ्रिप्ससाठी त्याचा चांगला फायदा होईल. आणि प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला एखादं चांगलं टॉनिक वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून झाडाच्या ग्रोथसाठी त्याचाही जास्त फायदा होईल.